Hello and hi everybody. In a previous lecture, we have seen the conical pendulum in an inertial frame of reference and non-inertial frame of reference. So, so I said in that lecture that before going through the conical pendulum in an inertial frame of reference and non-inertial frame of reference, we should know the terms, both of the terms, inertial frame of reference and non-inertial frame of reference. Now we are going to study what is inertial frame of reference and non-inertial frame of reference. Okay, suppose you are sitting in a bus. Okay, तुम्ही एका बस मध्ये बसलेला आहात आणि तुमचं फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे. बरं, ह्या बसच्या अगोदर बसच्या एक्झाम्पलच्या अगोदर आपण अजून एक टर्म शिकून घेऊयात, ती म्हणजे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. हे इनर्शियल नाही, नुसतं FOR म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, बरोबर. तर फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे इज अ पर्सन or is a place. Frame of reference is a place from where the observer does our observation. म्हणजे FOR म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स. FOR म्हणजे अशी फ्रेम ऑफ रेफरन्स की जिथून आपलं ऑब्झर्वेशन करतो त्या जागेला फ्रेम ऑफ रेफरन्स असे म्हणतात, बरोबर. तसंच मग इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तर आता फ्रेम ऑफ रेफरन्स मीन्स व्हॉट, यू गॉट इट, दॅट अ प्लेस फ्रॉम वेअर द ऑब्झर्वर डज अवर ऑब्झर्वेशन. ओके, अशी जागा जिथून ऑब्झर्वर आपलं ऑब्झर्वेशन करतो आणि त्यावरून मग आपले वेगळे निष्कर्ष आपण काढतो, बरोबर. आता कुठे होतो आपण, बसच्या एक्झाम्पलवर. आता बसचं एक एक्झाम्पल घेऊयात की एक ऑब्जेक्ट आहे. सपोज तुम्ही बसमध्ये बसलेला आहात आणि बसमध्ये बसल्यावर तुम्ही खिडकीतून बाहेर बघितल्यावर तुम्हाला काय वाटेल, तर तुम्हाला असं वाटेल की मी जो आहे बसमध्ये स्टेबल बसलेलो आहे, मी रेस्टमध्ये आहे आणि बाहेरचे जे ऑब्जेक्ट्स आहेत, सपोज झाडं आहेत, ते मागे जाताना दिसत आहेत मला, बरोबर. म्हणजे मी रेस्टमध्ये आहे आणि झाडं जे आहेत ते मागे जात आहेत. आणि ह्या केसमध्ये आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे फ्रेम ऑफ रेफरन्स ऑब्जेक्टची. ऑब्जेक्ट कोण आहे, आपण आहोत. जे बसमध्ये बसलेलं आहे ते ऑब्जेक्ट आहे, ते आपण बसलेलो आहोत. तर आपली फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे, ग्राउंड आहे का, नाही, बस आहे. कारण बसमधून आपण ऑब्झर्वेशन करतोय बाहेरचं, बरोबर. मग आपल्याला काय, ते झाडं आपल्यासोबतच फिरतील का, नाही, त्याची डायरेक्शन मागच्या डायरेक्शननी तो आपल्याला जाताना दिसेल. आणि आपण स्वतः जे आहोत ते आपण रेस्टमध्ये आहोत असं आपल्याला फील होतं, बरोबर. आता ह्याचेच उलट जर आपण बघितलं, फ्रेम ऑफ रेफरन्स आपली जी आहे ती ग्राउंड आहे. म्हणजेच आपण काय झालं, ह्याचीच उलट आपण काय केलं, आपण ग्राउंडवर उभं राहिलो, रस्त्यावर आपण उभे राहिलो. आपण आता बसमध्ये नाही आहोत, आपण खाली उतरलो. आता आपण खाली उतरल्यावर आपली फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे, ग्राउंड आहे. तरी सुद्धा आपण स्वतःला काय फील करतो की मी रेस्टमध्ये आहे आणि ती जी बस आहे ती मोशनमध्ये आहे, बरोबर. अशा पद्धतीने आपण फ्रेम ऑफ रेफरन्सचं उदाहरण बघून आपल्याला आता फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे ते कळतं. हे सगळं तुम्हाला रिलेटिव्हिटीमध्ये तुम्ही डीप नंतर शिकाल. तर आता आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स बघूयात. तर इथं काय दिसते आपल्याला फिगरमध्ये, ही एक ट्रॉली आहे आणि हे काही रॉक्स आहेत. रॅन्डमली सम रॉक्स आर देअर. हा एक रॉक आहे, म्हणजे त्याचं काही शेप आणि साईज आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. कसा पण एक वाकडा तिकडा दगड, काही पडले ते काही छोटे दगड आहेत, काही हा पण एक मोठा हा रॉक आहे. आणि ही ट्रॉली आपण एक कन्सिडर केलेली आहे आणि ऑब्झर्वर आपला जो आहे तो ग्राउंडवर आहे. हा आपला ऑब्झर्वर आहे.
म्हणजे मग आपला फ्रेम ऑफ रेफरन्स या ठिकाणी काय आहे, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आपला ऑब्झर्वर जो आहे तो इथं आहे, म्हणजे काय आहे हे फ्रेम ऑफ रेफरन्स इज ग्राउंड. तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आपलं फ्रेम ऑफ रेफरन्स ग्राउंडवर आहे, कारण ऑब्झर्वर जो आहे आपला ग्राउंडवर उभा आहे. बरोबर. मग इथून या ऑब्झर्वरने बघितलं तर त्याला ही ट्रॉली फिरताना दिसेल, जाताना दिसेल. आणि सेम एक्झाम्पल बसचं ग्राउंडवर आहे असं त्याला दिसेल आणि ही ट्रॉली त्याला इकडच्या डायरेक्शनला जाताना दिसेल आणि हा जो दगड आहे त्याला रेस्ट मध्ये दिसेल. आणि न्यूटन्स लॉज ह्यामध्ये इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ओबेज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. आणि फ्रेम ऑफ रेफरन्स इज रेस्ट. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये फ्रेम ऑफ रेफरन्स कधी पण रेस्ट मध्ये असते किंवा मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म मोशन और मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म मोशन. ओके, हे सगळं लक्षात आलं इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि कधी कधी ह्याला आपण काय म्हणतो, इथे आपल्याला सगळं लक्षात आलं फ्रेम ऑफ रेफरन्स ऑब्झर्वेशन काय काय आले ते आपल्याला इथे लक्षात आलंय आता. बरोबर. आता आपण पुढे बघूया, पुढचं बघूया इथे काय होतंय, नेमकं इथे काय घडतंय हे आपण अगोदरच स्टडी केल्यामुळं हे आपल्याला इथे काय झाले ते आता कळालंय. आता आपण पुढचे बघूया नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आता ऑब्झर्वर स्वतः ट्रॉलीवर उभा आहे. बरोबर. हा ऑब्झर्वर आहे, हिया ट्रॉलीवर हा ऑब्झर्वर आहे आणि फ्रेम ऑफ रेफरन्स इज ट्रॉली अँड विच इज ऍक्सेलरेटिंग. बरोबर. फ्रेम ऑफ रेफरन्स जी आहे ती ट्रॉली आहे आणि म्हणूनच आपण ह्याला नॉन इनर्शियलला कधी कधी नॉन ऍक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स सुद्धा म्हणतात. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सला नॉन ऍक्सेलरेटिंग इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात. नॉन ऍक्सेलरेटिंग आहे ह्याला नॉन ऍक्सेलरेटिंग म्हणतात आणि ह्याला ऍक्सेलरेटिंग म्हणतात, कारण ऑब्झर्वर जो आहे या ट्रॉलीवर बसलेला आहे आणि ही ट्रॉली अशी मूव्ह होतीये. बरोबर. आणि मग फ्रेम ऑफ रेफरन्स आता काय आहे, आता फ्रेम ऑफ रेफरन्स ग्राउंड आहे का, नाही. फ्रेम ऑफ रेफरन्स आता ट्रॉली आहे. बरोबर. आणि ती काय होतीये, ऍक्सेलरेटिंग होतीये. आणि इथे काय आहे, ह्याला ऑब्झर्वरला काय दिसेल, मग आता त्याचं काम त्याचं ऑब्झर्वेशन काय आहे, ऑब्झर्वेशन त्याला करायचं आहे. तर ऑब्झर्वेशन त्याचं काय आहे, ऑब्झर्वर इज स्टँडिंग ऑन अ ट्रॉली, he will see that rock is moving in a backward direction. त्याला या ऑब्झर्वरला रॉक जो आहे बॅकवर्ड डायरेक्शनला जाताना दिसेल आणि हा जो आहे डज नॉट ओबेज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ह्या नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे होत नाही. तर टू सॅटिस्फाय द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन वी हॅव टू कन्सिडर अन इमॅजिनरी फोर्स. तर ह्या दगडावर आपण एक ॲरो दाखवलेला दिसतोय. बरोबर. हा दगड त्याला इकडे बॅकवर्ड डायरेक्शनला जाताना दिसतोय ह्या ऑब्झर्वरला, म्हणून इथं एक ॲरो आपण दाखवलाय, सगळ्यांना दिसत असेल इकडे ए. आणि हा जो आहे सुडो फोर्स आहे. ओके, त्याला आपण इमॅजिनरी फोर्स असं म्हणतो. बरोबर. means to satisfy the Newton's laws of motion we have to consider the imaginary force so that it can satisfy the Newton's laws of motion and that is imaginary. तो ऍक्ट होतो पण आपल्याला दिसत नाही. आणि मग तो जो आहे इमॅजिनरी फोर्स, सुडो फोर्स, तो फ्रेम ऑफ रेफरन्सच्या अपोजिट असतो. तर फ्रेम ऑफ रेफरन्सचं जी डायरेक्शन आहे ती इकडे आहे या डायरेक्शनला आणि सुडो फोर्स कुठे चाललाय, बॅकवर्ड डायरेक्शनला. म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्सच्या अपोजिट इमॅजिनरी फोर्स कधी पण ऍक्ट होत असतो. बरोबर. आता आपण सुडो फोर्स काय आहे ते बघूया. आता
आता आपण सुडो फोर्स बघणार आहोत डीपमध्ये. काय आहे सुडो फोर्स ते आपण तर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये कसं ॲक्ट होतं ते तर आपण बघितलंच. आणि आता डीपमध्ये बघूयात की सुडो फोर्स काय आहे. इट इज अ इमॅजिनरी फोर्स यूज टू एक्सप्लेन द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन नॉन इनर्शियल फ्रेम. आत्ताच आपण बघितलं बरोबर. अँड इफ वी have to define force in non-inertial frame of reference, म्हणून इथं FOR असं घेतलेलं आहे शॉर्टमध्ये. FOR मीन्स फ्रेम ऑफ रेफरन्स. वी विल यूज द सुडो फोर्स. म्हणजे if we have to define the force in non-inertial frame of reference, we will use the pseudo force. Okay, and that is called as a pseudo force. आणि मी ते पण एक्सप्लेन केलंय की ते अपोजिट डायरेक्शनला ऍक्ट होतं बरोबर. तेच इथं आहे. दिस फोर्स ऍक्ट्स अपोजिट टू डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन अँड इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सेलरेशन ऑफ द इनर्शियल फ्रेम. म्हणजेच हे F इज इक्वल टू -m ऑफ a. हे झालं आपलं सुडो फोर्स. म्हणजे इथे आपलं झालंय इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि सुडो फोर्स हे आपण व्यवस्थित इथं डीपमध्ये सगळे पॉइंट्स कव्हर केलेत. आणि कोनिकल पेंडुलम पण कम्प्लीट केलाय इनर्शियल फ्रेम ऑफ आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये. आता आपल्याला व्हर्टिकल आणि सर्क्युलर मोशन बघायचं आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ते आपण बघणार आहोत ह्या चॅप्टरमध्ये.